आणि यानंतर आपण सुरू करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला। अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 आठवडे होत आले। या अपघाताच्या प्राथमिक अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे। मात्र ज्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे हा तपास होणार आहे तो जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे तपासामध्ये मर्यादा येत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स आता परदेशी पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। दुसरीकडे एवढ्या दिवसांनंतरही कुठलीही ठोस माहिती समोर येत नसल्यामुळे रोहित पवारांनी खासगी गुप्तहेरांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। 27 तारखेला संध्याकाळी 7:13 वाजता ठरलं की अरे आता खूपच उशीर झालेला आहे, आता उद्या विमानाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही। समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट। पायलटला माहीत होतं विजिबिलिटी नाही तरी तो हिरोगिरी करायला का गेला? अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांनी या विषयाचा पाठपुरावा करत राहण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे। विमानसेवेतून निवृत्त झालेल्या काही अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी येण्यासाठी रोहित पवार पुन्हा दिल्लीत पोहोचले। विमान अपघाताचा अहवाल यायला उशीर लागू शकतो असं या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांना सांगितल्याची माहिती आहे। मात्र हा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी रोहित पवार काही खासगी गुप्तहेरांची भेट घेत असल्याचं कळत आहे। तर त्यांना सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवण्याचा सल्ला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिला। आपल्या देशातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजवरती संशय अशा प्रकारे व्यक्त होतो, त्यामुळे अशा प्रकारची कृत्य कुठल्याही लोकप्रतिनिधीकडनं होऊ नयेत। आपला देश आता जगातली सुपर पॉवर झालेला आहे। सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आणि सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेटिव्ह टूल्स हे आपल्या देशामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत। आपल्या देशातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज सुद्धा जगातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजच्या स्तराचं इन्व्हेस्टिगेशन करत असतात आणि त्यामुळे आपल्या देशावर आणि आपल्या देशातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजवरती किमान लोकप्रतिनिधींनी तरी विश्वास ठेवावा। अजित पवारांचा विमान अपघात नेमका कसा झाला, घात होता की अपघातच होता, याची सगळी उत्तरं तपासातूनच समोर येणार आहे। या तपासाचा मूळ आधार आहे तो विमानाचा ब्लॅक बॉक्स। मात्र हा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे DGCA तपासात अडथळे येत असल्याचं समजतंय। त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे। मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन मधील उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सापडलेला असला तरी सुद्धा तो जळालेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळे त्यात रेकॉर्ड झालेलं संभाषण, साठवली गेलेली माहिती, हा सर्व डेटा रिकव्हर करण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची वेळ येऊ शकते आणि एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेटिंग ब्युरोकडे तसे अधिकारही आहेत। ब्लॅक बॉक्स बाबत ही माहिती समोर येताच रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्ट करत संशयाची धार आणखी तीव्र केली आहे। अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली, पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही। दुर्दैवी अपघातानंतर 20 दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही। केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तर उशीर होत नाही ना, की कंपनीला कोणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय। आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येते त्यावरून मी 5 दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसतेय। असो, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचं उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सर्वप्रथम संशय व्यक्त करणाऱ्या आमदार अमोल मिटकरींनीही या ब्लॅक बॉक्सच्या मुद्द्यावरून पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत। ब्लॅक बॉक्स जळालेला असल्यामुळे डेटा रिकव्हर करायला अडचण। आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार आणि लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असं समजतं। आम्ही वाट पाहू, पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता आणि कोण्या गाडीत निघाले, कोण्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले, त्या ठिकाणचं CCTV फुटेज आणि सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनांक आणि दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती। अपघाताला 20 दिवस उलटून प्राथमिक अहवाल देखील न आल्यानं रोहित पवारांनी 18 तारखेला पत्रकार परिषद घेऊन आणखी काही नवीन मुद्दे उपस्थित करण्याची तयारी केली आहे। या अपघाताच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांपेक्षाही रोहित पवार अधिक सक्रिय आणि आक्रमक होऊन याचा पाठपुरावा करताना दिसत आहेत। आता बुधवारी रोहित पवार कुठले नवे मुद्दे आणि नवे व्हिडिओ समोर आणतात आणि तपासातून नेमकं काय समोर येतं याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.